मित्रांनो, एकदा काय झालं, खूप वर्षाची गोष्ट आहे. निळाशार आभाळात साऱ्या पक्ष्यांची राणी घार, उंच उडणारी, शांत, ताकदवान. तिचं आयुष्य एकदम सरळ होतं. उडायचं, आपल्या घरट्याकडे लक्ष ठेवायचं, पिलांची काळजी घ्यायची आणि आपलं काम चोख करायचं. पण जमिनीवर एक कोंबडा होता, सकाळ संध्याकाळ आरवणारा. आपला आवाज मोठा पण ताकद शून्य. एक दिवस त्या कोंबड्याने घारीकडे वर पाहिलं आणि मोठ्याने ओरडला, ए घार, खूप मोठी समजतेस का स्वतःला? तुझ्यात हिंमत असेल तर खाली ये आणि माझ्याशी लढ. घार फक्त वरून पाहत राहिली. मनात म्हणाली, अरे भुंकणाऱ्या कुत्र्याला सिंह उत्तर देत नसतो. ती शांतपणे उडत राहिली. पण मित्रांनो, हा कोंबडा काही शांत बसणारा नव्हता. तो पुन्हा ओरडला, हसला, टोमणा मारला. घाबरलीस वाटतं, फक्त उडायलाच येतं तुला. खरी ताकद जमिनीवर असते. आता इथेच गोष्ट बदलते. घारीचा कोंबडा शत्रू नव्हता. घारीचा सगळ्यात मोठा शत्रू तिच्या आत होता, अहंकार. घारीच्या मनात विचार आला, हा मला असं बोलतोय, आज याला धडा शिकवायलाच हवा. आणि मित्रांनो, ती घार खाली उतरली. लढाई सुरू झाली. कोंबडा ओरडत होता, उड्या मारत होता, गर्दी जमली, कावळे टाळ्या वाजवत होते. आणि शेवटी काय झालं? घार जिंकली. कोंबडा पडला, जीवाच्या भीतीने पळून गेला. घारीला वाटलं, आज मी स्वतःला सिद्ध केलं. पण खरी गोष्ट आता सुरू होते मित्रांनो. घार थकली होती, शरीर दमलेलं, मन अजूनही रागात. ती आपल्या घरट्याकडे परतली आणि घरट रिकामं होतं. एकही अंड नाही, एकही पिल्लू नाही. कारण काय? त्यावेळेत जेव्हा घार कोंबड्याशी निरर्थक लढाईत अडकली होती, तेव्हा एक साप आला आणि तिचं सगळं भविष्य गिळून टाकून गेला. त्या दिवशी घार लढाई जिंकली, पण आयुष्य हरली. मित्रांनो, ही गोष्ट फक्त घार आणि कोंबड्याची नाही, ही गोष्ट आपल्या सगळ्यांची आहे. तुमच्या आयुष्यात पण असे कोंबडे येतात का, जे तुम्हाला सतत टोमणे मारतात, अपमान करतात, भडकवतात? त्यांचा उद्देश तुम्हाला हरवणं नसतं. त्यांचा एकच उद्देश असतो, तुमचं लक्ष विचलित करणं, तुमचा अभ्यास थांबवणं, तुमची स्वप्न बाजूला ढकलणं, तुमची शांतता हिरावून घेणं. आणि तुम्ही काय करता? खाली उतरता, वाद घालता, भांडता, रिप्लाय देता. पण त्यावेळेत तुमचं भविष्य कोणीतरी चुपचाप खाऊन जातं. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक आरडाओरड उत्तर देण्यासारखी नसते. प्रत्येक लढाई लढण्यासारखी नसते. घार कोंबड्याला उत्तर देत नाही म्हणून ती कमजोर नसते, तर म्हणून ती समजूतदार असते. आज जर तुमच्यावर कोणी हसत असेल, टोमणे मारत असेल, तर स्वतःला एक प्रश्न विचारा, हा माझा कोंबडा आहे का? आणि असेल तर उंच उडा, शांत राहा, दुर्लक्ष करा. कारण तुमचं घरट तुमची जबाबदारी आहे. तुमचं भविष्य कोणाच्याही अहंकारासाठी धोक्यात घालू नका. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षात ठेवा, घार बना, कोंबड्याच्या आवाजावर खाली उतरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.